सकाळचे 6:30 वाजलेले आहे. मम्मी आणि मी वॉकला चालले आहे. बीचवरून आल्यानंतर फ्रेश झालो. आमचा इथला आजचा लास्टचा दिवस आहे. आज आम्ही इथून निघणार आहोत. दिव्यागरमध्ये जवळ रूपनारायण मंदिर आहे आणि सुवर्ण गणेश मंदिर आहे, तिथे जाणार आहोत. त्यानंतर माझं एक प्लॉटचं शूट आहे. कोकणात जर कोणाला प्लॉट खरेदी करायचा असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर आहे आणि यूट्यूबवर देखील तो पोस्ट केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. आता इथे नाश्ता करतो आणि मग निघूया. प्लॉटचं शूट झाल्यानंतर आम्हाला भूक लागली. मी एका ठिकाणी जेवण केलं आणि आता आम्ही आलेलो आहोत पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीला. लोणावळ्यात आल्यानंतर आम्ही या लोकेशनला आलो. माझ्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे लोकेशन कोणते आणि याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डन मधून निघालो आणि आता आम्ही चाललेलो आहोत शिरगावच्या प्रति शिर्डी मंदिरात. प्रति शिर्डीला आलोय आता शिरगावमध्ये. संपूर्ण व्हिडिओला शेवट करण्याची वेळ आलेली आहे. पहिले 2 भाग तुम्ही पाहिलेच असतील. जर नसेल पाहिले तर तुम्ही ते भाग पहिले पाहून या, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कळेल की कशा पद्धतीने आहे. तर मला सगळ्यात जास्त जो बीचचा व्ह्यू पॉइंट आवडला तो आरेवारे बीच होता. त्यानंतर जो समुद्र किनारा आवडला तो गणपतीपुळेचा होता. आणि दिव्यागरमध्ये आम्ही ज्या ठिकाणी राहिलो स्माईल स्टोन बीच रिसॉर्टला, स्वच्छ सुंदर आणि खूप छान तिथला ॲम्बियन्स आहे. आणि तसंच तिथलं जेवणही अगदी उत्तम आहे. खरंच दोन्ही कॉम्बोमध्ये आपल्याला मिळतं. रिसॉर्टही छान आहे आणि जेवणही छान आहे. तुम्ही तिथे स्टे करू शकता आणि तिथेच तुम्ही एन्जॉय करू शकता. समुद्रकिनारा पाहू शकता, आजूबाजूचे ठिकाणं सुद्धा पाहू शकता. ॲक्च्युली आमचं असं चाललं होतं की गणपतीपुळेला गेल्यानंतर वरचे समुद्रकिनारे करायचे, पण पावसाअभावी आम्ही म्हटलं की सगळा ट्रॅव्हलिंगमध्येच आमचा टाईम जाईल. त्याच्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की गणपतीपुळे, त्यानंतर दिव्यागर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन असे सगळे समुद्रकिनारे आमचे करायचे ठरले आणि छान पद्धतीने ते पूर्ण झालं. येता येता आम्ही पालीच्या गणपतीला गेलो, लोणावळ्याचा मॅप्रो गार्डनला गेलो, तसंच प्रति शिर्डी मंदिरात देखील गेलो.
तर आम्ही 3 दिवसांसाठी गेलेलो होतो आणि 5 माणसांसाठी एकूण खर्च आलेला आहे 25,000 ते 30,000 रुपये. तर आपल्या आपल्या बजेटनुसार असतं, आपण कोणत्या ठिकाणी खातो किंवा कुठे खरेदी करतो वगैरे यानुसार. तर यस, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. आणि जर पहिले 2 भाग पाहिले नसतील तर ते बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा.